जे व्हायचं होतं ते झालंच. कित्येक वर्ष लढून जे मराठ्यांनी मिळवलं होतं, ते एका क्षणात संपत आलंय. गेल्या 2 वर्षापासून ज्या जरांगे पाटलांनी आपल्या जीवाची बाजी लावून जे मिळवलं, ते देखील जायची वेळ आली. कोणामुळे? तर चला सविस्तर बघूया. मनोज जरांगे पाटील हे अनेक दिवसापासून मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन करत आहेत. अनेक वेळा यांनी आंदोलन केलं आहे, परंतु आता काही दिवसापूर्वी 29 ऑगस्ट रोजी त्यांनी मुंबईमध्ये जे आंदोलन केलं, त्या आंदोलनामुळे पूर्ण जगाचं लक्ष त्यांच्याकडे गेलं होतं आणि याच आंदोलनाला घाबरून शासनाने एक जी-आर काढला आणि या जी-आरमध्ये मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण दिलं जाईल असं देखील स्पष्ट केलं होतं. पण घडलं काय? उलटच. शासनाने जी-आर तर काढला, परंतु काही दिवसांनी त्याच जी-आरला त्याच शासनातील काही लोक विरोध करू लागले. जे लोक मराठा आरक्षणाच्या वेळी किंवा जे लोक जी-आर काढताना गप्प होते, तेच लोक काही दिवसांनी जागृत झाले आणि अचानक कोर्टात जाण्याची भाषा करू लागले. मग काय? जे व्हायचं ते झालंच. मनोज जरांगे पाटलांचा इतक्या दिवसाचा संघर्ष, हजारो मराठ्यांचे संघर्ष, त्याबरोबर कितीतरी मराठा तरुणांनी आपला जीव गमावला. त्या गोष्टीला विरोध करत छगन भुजबळ यांनी देखील या गोष्टीला विरोध केला, परंतु घडलं वेगळंच. 11 सप्टेंबर 2025 हा दिवस मराठ्यांच्या चांगल्याच लक्षात राहणार आहे. कारण याच दिवशी मराठ्यांनी संघर्ष करून मिळवलेला जो जी-आर होता, त्या जी-आरला चॅलेंज करणारी याचिका ही कोर्टामध्ये दाखल करण्यात आली. या याचिकेमध्ये मराठा समाजाला जो जी-आर काढला आहे, तो एकदम चुकीचा आहे असं सांगण्यात आलं आणि मराठ्यांनी जे मिळवलं होतं, ते संपुष्टात येण्याची वेळ झाली. यामागे जरी अनेक संघटनांनी मिळून कोर्टामध्ये धाव घेतली असली, तरी सर्वांना माहीत आहे, की हा विरोध नक्की कोणाचा आहे आणि या जी-आरला विरोध करण्यासाठी नेमकं कोर्टामध्ये कोण गेलंय हे सर्वांना माहीत आहे. परंतु हजारो मराठा मुलांचा प्रश्न, हजारो लोकांचा प्रश्न या मराठा आरक्षणावर अवलंबून आहे. कोर्टात गेल्यामुळे 29 ऑगस्ट रोजी जे मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केलं होतं, त्या आंदोलनाचं यश म्हणून जो जी-आर मिळाला होता, तो जी-आर रद्द होऊ शकतो आणि या जी-आर रद्द होण्याच्या मागे कोणाचा हात आहे? आपल्याला काय वाटते? कमेंटमध्ये नक्की सांगा. चला, असेच व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.